श्री स्वामी समर्थ. उद्या वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे रमा एकादशी. त्याचप्रमाणे उद्या वसुबारससुद्धा आहे. उद्या दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. तर बघा, या गुरुवारच्या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण या 3 तिथी एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित असतो. गुरुवार हा भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित केला जातो. त्याचबरोबर एकादशीसुद्धा भगवान विष्णूंना समर्पित केली जाते आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय तुळशी मातेला अशी एक वस्तू अर्पण करून हा उपाय करायचा आहे, जी तुळशी मातेला अतिशय प्रिय आहे. ही वस्तू आपण अर्पण केली तर आपल्या घराचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पूजनीय मानली जाते. सर्वच ठिकाणी तुळशीला पाणी अर्पण केलं जातं, दिवा अर्पण करतात. जर आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळस असेल, त्या घरातील व्यक्तींवरती, त्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येत नाही. संकट हे टळले जातात. त्या घरातले दोषसुद्धा दूर होत असतात. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. एकादशी आहे, त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्या घरात तुळशीचं रोप असतं तेथे वास्तुदोषाचा प्रभाव हा राहत नाही आणि म्हणूनच त्या घरामध्ये सुख, शांती, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य हे सर्व टिकून राहतं असं म्हटलं जातं. जेव्हा आपण नवीन घर बांधतो, म्हणजे जेव्हा आपण नवीन घर बांधलं जातं, ते घर बांधताना त्या घराचा जर पाया असतो, बेस असतो, त्या ठिकाणी जर आपण तुळशीचं मूळ ते एका हिरव्या कपड्यामध्ये बांधून त्या पायामध्ये जर ठेवलं आणि त्यावरती जर आपण घर बांधलं तर त्या घरावर कधीही वाईट विघ्न येत नाही. त्याचप्रमाणे बघा, पाऊस पडताना ज्या विजा पडतात, त्या विजासुद्धा पडण्याची शक्यता राहत नाही. इतकं महत्त्व या तुळशीला दिलं जातं. ज्या घरामध्ये तुळस असते ना, त्या घरावरती कधीच वाईट संकट येत नाही. त्या तुळशीची आपण भरपूर काळजी करतो, सेवा करतो, तरीसुद्धा काही काही वेळेस तुळस जळते. त्यावेळेस काय होतं, की आपल्या घरावरती येणारं हे संकट तुळशी माता हे आपल्यावरती घेत असते आणि त्यामुळे ती जळून जात असते. पण आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येऊन देत नाही. आणि आता पहा, आपल्याला तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, तर आपल्याला उद्या गुरुवार आहे, रमा एकादशी आहे आणि वसुबारस आहे. त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायची नाही. म्हणजे एकादश असल्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही. तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही, कारण या दिवशी माता तुळशीचं व्रत असतं. त्यामुळे या व्रतामध्ये कोणताही अडथळा न आणता हा उपाय करायचा आहे. तर उद्या सकाळी अंघोळ झाल्यानंतर चिमूटभर हळद ही तुळशीच्या खोडाला अर्पण करायचे आहे. यामुळे आपल्या पैशाच्या अडचणी या दूर होत असतात. घरात काही कर्ज असेल तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्ती होण्यासाठी मार्ग मिळत असतो. म्हणून आपल्याला चिमूटभर हळद तुळशीच्या खोडाला अर्पण करायचे आहे. यानंतर तुळशीजवळ आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक आपल्याला कुंकवाने काढायचं आहे. मग ते तुम्ही तुळशीच्या वृंदावनावरती काढू शकता किंवा मग तुळशीच्या समोर खाली जमिनीवरती काढलं तरीसुद्धा चालेल. त्या स्वस्तिकला हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. यानंतर संध्याकाळी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा त्या स्वस्तिकच्या अगदी मधोमध, म्हणजे अगदी मध्यभागी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे आता तुळशीला अतिशय प्रिय आहे ती म्हणजे शाळीग्राम दगड. तर आपल्याला या दिवशी शाळीग्रामाची स्थापना तुळशीमध्ये स्थापित करायची आहे. कारण बघा, की भगवान श्रीहरी श्री विष्णू यांनी स्वतः सांगितलं होतं की गंडकी नदीमध्ये माझा वास राहील. नदीमध्ये राहणारे असंख्य कीटक त्यांच्या तीक्ष्ण दातांनी नदीमधील दगडावर माझ्या चक्राचं चिन्ह बनवतील आणि याच कारणामुळे या दगडांना माझं स्वरूप मानून माझी पूजा केली जाईल. तर हे शाळीग्राम दगड जो आहे तर तो एक भगवान श्रीहरी श्री विष्णूंचं रूप आहे. म्हणून जेव्हा आपण बघा, प्रबोधिनी एकादशीपासून तुळशीचा विवाह केला जातो
अशा वेळी बघा आपण शाळीग्राम दगडासोबत तुळशीचं लग्न लावत असतो. हा दगड जो आहे ना, ग्रंथानुसार भगवान विष्णूंचंच रूप मानलं जातं आणि म्हणूनच बघा आपल्याला या शुभ दिवशी रमा एकादशी आहे, गुरुवार आहे, वसुबारस आहे, या विशिष्ट तिथीला हा शाळीग्राम दगड आपल्या तुळशीमध्ये स्थापित करायचा आहे. हा दगड आणल्यानंतर त्यावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो शाळीग्राम दगड जो आहे तो तुळशीमध्ये स्थापित करायचा आहे. बऱ्याच वेळा बघा आपण तुळशीमध्ये महादेवांची पिंड जी आहे ती स्थापित करत असतो, तर ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून जर बघा तुम्ही तुळशीमध्ये महादेवांची पिंड स्थापित केली असेल तर ते काढून घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी शाळीग्राम दगडाची पूजा करायची आहे. शाळीग्राम दगडाची स्थापना केल्यानंतर तुम्हाला दररोज त्यांची पूजा करायची आहे. तुमच्या घरातील अडचणी दूर होतील. कारण ह्या अडचणी जर दूर झाल्या तरीसुद्धा तुम्हाला ह्या शाळीग्राम दगडाची आणि तुळशी मातेची पूजा करायची आहे. विशेष काही करायचे नाही. तुळशीला आपण दररोज पाणी अर्पण करतो असतोच. त्याच वेळेला त्या शाळीग्राम दगडावरती सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि तुळशीला अगरबत्ती ओवाळताना आपण संध्याकाळच्या वेळेला एक दिवा प्रज्वलित करतो तुळशी मातेसमोर. तर तो दिवा आपण शाळीग्राम दगडाला सुद्धा ओवाळायचा आहे आणि एक अगरबत्ती ओवाळताना त्या शाळीग्राम दगडाला सुद्धा ओवाळायचे आहे. हा उपाय जर तुम्ही या एकादशीला केला म्हणजे अशा पद्धतीने आपण शाळीग्राम दगडाची रोज सेवा करायची आहे. तुळशी मातेसोबतच त्यांची सुद्धा सेवाही होऊन जाते. तर हा एक उपाय जर आपण या एकादशीला केला तर बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची गरिबी ही मुळासकट दूर होईल. तुमच्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल. कारण बघा जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर राहते. माता लक्ष्मीचं त्या घरामध्ये आपोआप आगमन हे होत असतं. त्यामुळे हा एक उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला सर्वांना आवर्जून करायचा आहे. तर चला झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.